ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत कोट्याधीश सगळे कशा मागं धावतात? सुखा मागं धावतात. आणि ह्या जगामध्ये सुख हे कोणालाच मिळलं नाही. मग सुख कुठे आहे? आईबापाच्या पायापाशी. सुख कुठे आहे? गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा आणि वडीलधाऱ्या माणसापाशी. आज काय झालं? समाजामध्ये मानमर्यादा राहिली नाही, स्वतंत्र झालं आणि मग तो मनाला येईल तसं वागू लागला आणि ते सुख निघून गेलं. आणि मग आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर गीतेचा 2रा अध्याय प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. गीतेचा 2रा अध्याय लावा आणि मनापूर्वक ऐका, तुम्हाला सुख मिळेल. काय तर आता अर्जुनाने विचारले, केशवा, समाधी परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण. स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? ज्याची स्थिर बुद्धी, आज स्थिर बुद्धी राहिली नाही. आज काय माणूस झाला? चंचल झाला. आणि चंचलपणामुळं काय झालं? त्याचं सुख निघून गेलं. पणला जर विचार, का हो काय वेळ नाही हो? का मला वेळ नाही हो? अरे तुला वेळ नाही, तू वेळ करतो काय? आणि एवढं धावून तू काय करणार आहे? तू संघ काय आणलं होतं आणि संघ काय नेणार आहे याचं माणूस भान विसरून गेला. कशा मागं लागला? या विज्ञानाच्या साधनामागं आणि या सुखामागं लागला. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, ज्यावेळी सर्व कामना सोडून पूर्णपणे टाकतो आणि आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला तिथपद काहीच नाही. संत आयशे जाना जे देई उदास, गेले आशापासून निवारून काही नको. तुका म्हणे काही न मागो आणि तुझ्या पायी सुख सर्व. मला काही नको. आणि आज काय झाले? मला पाहिजे. मला कसं मिळेल? सांगा, मला कसं मिळेल? तो 1 नंबरचा कोण? भिकारी. आणि मला काही नको म्हणलं तो कोण? एक म्हणता श्रीमंत. मग आपल्याला काय व्हायचे ते आपण ठरवा. दुःखदायक प्रसंगी त्याच्या मनाला खेद वाटत नाही. सुखाच्या प्राप्तीसाठी त्याला मुळीच इच्छा नाही. तसेच त्याची प्रीती व भय क्रोध नाहीसे झाले आहे, असा मनीस तो बोध. त्याला भीती वाटत नाही, सुखाची अपेक्षा करीत नाही आणि तो काचीच अपेक्षा करीत नाही. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्न होत नाही किंवा त्याचा द्वेष करीत नाही, त्याची स्थिर बुद्धी. आपल्याला जर थोडंसं काय झालं का आपण लगेच दुसऱ्याचा तिरस्कार करतो, सगळे झगडे भानगडी करतो. काय आज प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक ठिकाणी स्थिरपणा राहिलाच नाही. कासव सर्व बाजूने आपले अवयव काय करतं? ओढून घेतं. त्याला किती असतात? 6 अवयव. आणि वरून किती जरी मारलं तरी त्याला काही होत नाही. म्हणून भगवंताच्या दारामध्ये काय आहे? कासव आहे. भगवंत काय म्हणतो? तुझे जे 6 इंद्रिय ना, साधू 6 इंद्रिय ताब्यात ठेव, तेव्हा माझ्या काही, तेव्हा तुला मी भेटेल. पण आपले 6 इंद्रिय जे आहे ना, हे सगळे काय झाले? मोकाट झालेले. सांगा, देव कसं काय भेटेल? आणि देवापाशी जाताना आपण काय करतो? मोठी यादी होऊन जातो. देवा मला हे दे, देवा मला ते दे. आणि मग देव काय म्हणतो? आपल्यापाशी जर एखादा माणूस आला आणि तो अनेक कामं घेऊन आला, आपण काय म्हणतो? अहो नाही हो, वेळ नाही हो. आणि सांगा, भगवंताला वेळ आहे का? मग भगवंताला काय सांगितलं? निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन, मला काही नको. तू मज व्हावा, तू मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. तेव्हा काय करतो? भगवंत भेटतो. आणि खरा भगवंत पुढे आपल्या हृदयात सुख मिळणार आहे. आज लोक सुखामागं धावतात, सुख कोणालाच मिळू नाही राहिले. इंद्रियाला विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाचे केवळ विषय दूर होतात, पण त्याच्यापासून नाहीसे होत नाही. स्थिर बुद्धी पुरुषाची तर आसक्ती परमात्म्यासारखे झाले. लोक विषयापासून दूर राहतात शरीरांना, पण मनानं विषयाचे चिंतन करतात. आणि जो स्थितप्रज्ञ असतो त्याचं मन आणि शरीर हे विषयापासून अलिप्त झालेलं असतं. हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही शोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनात जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. म्हणून साधकाने सर्व इंद्रियाला ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाचा आधार घेऊन ध्यानात बसावी. इंद्रिय स्थिर पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नाही. आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही. काय म्हणून आपले इंद्रिय काय झाले?
मोकाट झालेली आणि मग आपल्याला सुख मिळत नाही आणि आरोग्यही मिळत नाही. विषयाचे चिंतन करण्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्ती विषयाची कामना उत्पन्न होते. कामना पुन्हा झाल्याने का राग येतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे आणि ते नाही मिळलं का त्याला राग येतो, क्रोध येतो. राग आला का त्याचे सर्वस्वाचा नाश होतो. क्रोधात भगवती संभवा संभवात स्मृती संग्रहा, त्याचा बुद्धीचा नाश होतो. रागामुळे अत्यंत मूढपणा अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपतन होतो. आज तेच झालेलं आहे. बुद्धीचं काय झालेले अधपतन झालेले. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेला राग द्वेष इंद्रिय आणि विषयाचा उपभोग घेऊन अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. ज्याच्या इंद्रिय ताब्यात आहे ना त्याला खऱ्यानं सुख मिळतं. काय म्हणून साधू 6 इंद्रिय ताब्यात धरेल तो साधू. आज काय झाले, फक्त साधू कोण आहे, भगवे कपडे घातले, माळा घातल्या, गंध लावला, झाला साधू. कीर्तन केले, प्रवचन केले. कीर्तन करणं, प्रवचन करणं, भक्ती करणं हा निव्वळ बाह्य देखावा आहे. अवघे पोटासाठी ढोंग ते कैसा पांडुरंग. तुकाराम सांगितलं. हे काय झाले, पैसे कमवायचं साधन झालेले. काय तर त्याला देव भेटत नाही. तर खरा या गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये याचं अनुकरण करा. तुम्हाला तुमच्या अंतःकरणात खऱ्या अर्थानं सुख मिळणार आहे. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. काय सांगितलं, ज्याचं अंतःकरण प्रसन्न आहे, समाधान आहे, त्याचे सगळं दुःखे नाहीसे होतात. आणि चित्तप्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एक परमात्म्याचे उत्तम प्रकारे स्थिर होते. मन आणि इंद्रिय जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा पुरुषाचे अंतःकरण अस्थिर भावना नसतो. तसेच भावना शून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळालं. आज शांतता नाहीच आहे ना, आणि सुखा करता जावतो. काय तर सुख हे करण्याकरता काय पाहिजे, अंतरात्म्यात शांती पाहिजे. ज्या कारणामुळे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याप्रमाणे विषयात वाहणारे इंद्रिय जसा नाव असते आणि ती नावाला वारा वाहून नेतो, तसे आपली ही इंद्रिये ही आपल्या शरीराला वाहून नेतात. म्हणून हे महाभाऊ, ज्याच्या इंद्रियाच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेले असतात त्याची बुद्धी स्थिर असते. सर्व प्राण्याच्या दृष्टीने रात्री सारखा असतो. अशा नित्य स्वरूपात परमात्मा प्राप्ती स्थिर योगी आहे आणि परमात्मा जाणाऱ्या मुनीला रात्रीसारखे असते. ज्याप्रमाणे निराळ्या नद्याचे पाणी सर्व बाजूंनी भरलेले स्थिर समुद्रात त्याला विचलित करीत नाही. समुद्रामध्ये अनेक प्रकारे नद्या जातात, तर समुद्राचा काही फरक पडत नाही. तसे किती जरी विषय आले तर स्थितप्रज्ञ माणसाच्या डोक्यामध्ये तो स्थिर असतो, न करता सामावून जातो. त्याप्रमाणे सर्व भोग स्थिर प्रज्ञाच्या पुरुषात साधून तोच पुरुष शांती प्राप्त होतो. भोगाची इच्छा करणार नाही. जो पुरुष सर्व कामनाचा त्याग करून मनाला अहंकार इच्छा टाकून राहत असतात त्याला शांती मिळते. ही अर्जुना, ब्रह्म्याला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. प्राप्त झालेला योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळात त्या ब्रह्मस्थितीला स्थिर होऊन ब्रह्मानंद होतो. तर बघा, हा गीतेचा 2रा अध्याय आहे तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. आणि याचं तुम्हाला खऱ्या अर्थानं सुख पाहिजे, शांती पाहिजे, भगवंत पाहिजे, तर तुम्हाला त्या गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये मिळाले. बाकीच्या गोष्टी आहेत, कथा पुराणं, त्यांनी ते केलं, यांनी हे केलं, पण आपल्याला काय करायचं. गीता आणि दासबोध त्यांनी ते केलं आहे, पण आपण काय करतो, नुसत्या गोष्टी त्यांनी ते केलं आहे, मला काहीच करायचं नाही. म्हणून आपण या गोष्टी ऐकण्यापेक्षा गीता आणि दासबोध याचं जर अनुकरण केलं तर खऱ्या अर्थानं सुख मिळेल. हे जर आपल्याला पटलं असेल सबस्क्राईब करा. जय योग भगवंत ईश्वर भगवान की जय.